जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आफ्टर ऑब्जेक्शन नंतरची जी तुमची हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत जिल्हा न्यायालय भरतीची जी आन्सर की येणार आहे मित्रांनो, ती कधीपर्यंत येणार आहे याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यानंतर मित्रांनो, आफ्टर ऑब्जेक्शन नंतर जी तुमची आन्सर की आली त्याच्यानंतर तुमची पुढील जी प्रोसेस होणार ती प्रोसेस कशा प्रकारे होणार संपूर्ण गायडन्स मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमची आफ्टर ऑब्जेक्शन जी आन्सर की येणार आहे ती कधीपर्यंत येऊ शकते याविषयी सर्वात प्रथम तुम्हाला अपडेट देतो। तर बघा, जिल्हा न्यायालय भरती आफ्टर ऑब्जेक्शन नंतरची आन्सर की हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत शिपाई, लिपिक, स्टेनोग्राफर या पदांची जाहिरात डिसेंबर 2023 मध्ये प्रसिद्ध झाली होती। तुमची एक्झाम आता पार पडलेली आहे। पहिली आन्सर की सुद्धा आलेली आहे। ऑब्जेक्शन घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। त्यानंतरची पुढील प्रोसेस टीसीएस मार्फत सुरू करण्यात सुद्धा आलेली आहे, टीसीएस मार्फत। तर आता पुढची प्रोसेस आहे की फायनल आन्सर की प्रसिद्ध केली जाणार आहे किंवा नॉर्मलायझेशनचा जो रिझल्ट असेल तो कधीपर्यंत आम्हाला भेटेल त्याविषयी मित्रांनो या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो। तर बघा, पुढची प्रोसेस ही जास्तीत जास्त 10 ते 15 दिवसामध्ये मित्रांनो पूर्ण होऊ शकते। 10 ते 15 दिवसामध्ये मित्रांनो तुमची पुढची प्रोसेस पूर्ण होऊ शकते। तर बघा मित्रांनो, 10 ते 15 दिवस म्हटलं तर मार्च महिन्याच्या 15 तारखेपर्यंत ते मार्च महिन्याच्या 20 तारखेपर्यंत कधीही मित्रांनो तुमची आफ्टर ऑब्जेक्शन नंतरची जी आन्सर की आहे ती कधीही येऊ शकते मित्रांनो। फायनल आन्सर की या कालावधीत प्रसिद्ध होऊ शकते, हे एक अंदाजित आहे मित्रांनो, हे लक्षामध्ये घ्या। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आन्सर की आल्यानंतर आता पुढील प्रोसेस काय होणार तर ती पुढील प्रोसेस सुद्धा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करतो। तर बघा, आन्सर की आली आफ्टर ऑब्जेक्शन नंतरची की पुढील प्रोसेस ऑब्जेक्शन मार्क्स। आता तुम्ही बघा, सर्वांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहे। ज्या ज्या प्रश्नावरती तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं होतं, तुम्हाला वाटत होतं की हा प्रश्न माझा बरोबर आहे परंतु त्यांनी चुकीचा दिलेला आहे, तर त्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेतले। तर आता बघा, ऑब्जेक्शन मार्क्स जर बरोबर असतील तर त्या शिफ्टचे मार्क्स वाढू शकतील फायनल उत्तरपत्रिका आल्यानंतर। जर तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतले ते योग्य असेल तर तुमचे मार्क्स वाढतील, ठीक आहे। त्यानंतर नॉर्मलायझेशन होईल, यामध्ये खूप काही फरक होणार नाही, हे लक्षामध्ये घ्या। आता संपूर्ण प्रोसेस बघा आणि मग आफ्टर नॉर्मलायझेशनची लिस्ट लागेल। हे दोन्ही झाले की आफ्टर नॉर्मलायझेशनची लिस्ट लागेल, म्हणजे नॉर्मलायझेशनचं लिस्ट लागली की यामध्ये आफ्टर ऑब्जेक्शन पण मार्क्स असू शकतील किंवा त्याची यादी अगोदरही लागू शकते। मग पुढील प्रक्रियेसाठी निवड झालेले उमेदवार एकाच साथ यादी लागेल व त्यामध्येच पुढील प्रक्रियेसाठी वेळापत्रक असेल। ही यादी प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार वेगवेगळी असेल किंवा जर पासिंग नुसार सर्वांना जर बोलवले तर चांगलीच गोष्ट आहे, पण एकाच साथ प्रमाणे आता कोणच सांगू शकत नाही की किती मार्क्सवर बोलवतील। तर मित्रांनो, हीच अपडेट देण्यासाठी मित्रांनो आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।